तर नमस्कार मित्रांनो, मी समाधान. मग लय दिवसातून आपल्या ब्लॉग मध्ये आर्यन भाऊ आलता बघा. मग काय त्यानं आला, मग आपण त्याला असं सोडता होय. मग त्याला म्हणलं चल, म्हणलं आता आईस्क्रीम चार म्हणलं. मग काय आईस्क्रीम ती खाल्लं आणि आम्ही आलो बघा मार्केटमध्ये. कारण आम्हाला सामान ती घ्यायचं होतं मार्केटमध्ये. मग सामान ती घेतलं, पण आम्हाला वाटणं गेलं बघा आम्ही सिटीत आहोत. असं वाटायला की आमच्याच गावात आहो बघा. मग काय तेवढ्यात भाऊ आपल्याला गाठवा लावा प्रेम भाऊ. मग काय त्यानं म्हणला आपण पण ब्लॉगिंग चालू केला म्हणला, तर माझं प्रमोशन कर. मग काय त्याचं प्रमोशन करावं म्हणलं, आणि आपण कुठे एवढं मोठे क्रिएटर. मग आर्यन भाऊ भविष्य बघाल तर बघा. मग काय त्यानं 20च रुपये दिलं बाबा भविष्यवाल्याला. पण पिशवीत सामान असं दाखवाल ते काय 2,000च भरले सामान. मग रूमवर आलो. मग पिशवीत बघितलं काय काय आहे. म्हणलं सगळं नीट नीट ठेवून घ्यावं म्हणलं, पुन्हा झंझट राहत नाही डोक्याला. मग भाजी करावं घ्यावं म्हणलं. मग शेंगदाणे तापाय ठेवलं, सगळा मसाला पिसाला करून तेल गरम करायला ठेवलं बघा. मग त्याला सगळं मसाला ती टाकलं, वांगी टाकली. मग काय बघा पाणी ओतलं. मग बघा तेवढ्यात आर्यन म्हणला मी चपात्या करतो मला आणि इकडं. मग काय त्यांना घेतलं बघा चपात्या करायला. मी म्हणलं तू घे चपात्या करायला, मी करतो म्हणलं, शेकतो म्हणलं मी. मी घेतलं बघा शेकायला. मग बघा त्यानं करायला, आणि त्यानं एवढं खुश व्हायला की कारण गोल गोल चपात्या व्हायला. त्यानं म्हणलं अजून एक टॅलेंट बघ माझ्यात. अहो त्यानं हाताने चपात्या फिरवालता बघा. मी म्हणलं वा वा म्हणलं, दररोज करावं लागत मला. पण नंतर कळालं त्यांना स्नॅपसाठी करायला बघा सगळं. मग काय तेवढ्यात आम्ही भाजी चपात्या भात केला.